अगं म्हातारे, भिजते कशाला? घे, ही छत्री ठेव तुलाच. अगं उन्हात चटके लागेच तो तू बाहेर फिरतेस आणि पावसात अख्खा पाऊस अंगावर झेलतेस. कशासाठी? फक्त या 4 रुपयांसाठी? अगं आजारी पडलीस ना तर तुला हॉस्पिटलचा खर्च परवडायचा नाही. घे, ऐक माझं, घे. ए शाणे, तुझा काय मध्येच? ठेव तुझी फुलं तुझ्याकडेच. एकावर एक पडली फ्री म्हणे. मी इथे तुझ्या देवीला भेटायला नाही आलोय, तुटलेली चप्पल शिवायला आलो होतो. तेव्हा ही म्हातारी भिजताना दिसली म्हणून हिला छत्री द्यायला आलो. प्रसाद आणि ओटीच्या नावाखाली तुम्ही तुमचे खिशे गरम करता आणि इथे नशिबाचे चटके आम्हाला आमचेच सोसायचे. त्यापेक्षा या म्हातारीसाठी एक छत्री नाहीतर चप्पलची सोय करा, त्यात जास्त पुण्य कमवशाल. बोलणार, मी तुझ्या देवीला बोल लावणार. तुझ्या या देवीमुळे माझी आई मला कायमची सोडून वर गेली. तेव्हा नव्हती आली तुझी देवी. आईसारख्या देवक्यांनी मला गावाच्या बाहेर काढलं. तेव्हा पण तुझी देवी माझ्या मागे मदतीला धावून नव्हती आली. तुझ्या या देवीनं कधीच मला बापाची माया मिळवून नाही दिली, ना प्रियसीचं सुख. सगळं सगळं अर्धवट टाकून जर तुझी ही देवी तुला आणि सगळ्यांना परिपूर्ण मानत असेल तर तुझ्या या देवीला मी शून्य मानतो. शून्य. नाकारतो तिचं अस्तित्व मी. आणि ह्यापुढे जर तुम्ही माझ्या समोर फुलं घेऊन आलीस तर तुझ्या पलटी सकट तुला उचलून बाहेर फेकीन.